पैठण येथील संत एकनाथ महाराज नाथषष्ठी यात्रा महोत्सवाला 31 मार्च पासून प्रारंभ होत आहे। या महोत्सवानिमित्त पैठण नगरीमध्ये येणाऱ्या सर्व भाविकांना सोयी सुविधा देण्यासाठी पैठण नगर परिषदेने जय्यत तयारी सुरू केली आहे। गोदावरी नदी वाळवंटात पोलीस उपअधीक्षक डॉक्टर सिद्धेश्वर भोरे, नगर परिषद मुख्याधिकारी संतोष आगळे यांच्या हस्ते नारळ फोडून स्वच्छतेच्या कामाचा शुभारंभ करण्यात आलाय। पैठण नगर परिषदेने नाथ मंदिर, गोदावरी वाळवंट, शहरातील विविध भागांमध्ये नगर परिषदेने युद्ध पातळीवर मोहीम सुरू केली आहे। नगर परिषद मुख्याधिकारी संतोष आगळे यांच्या मार्गदर्शनाखाली नगर परिषदेने गोदावरी नदी पात्राच्या वाळवंटात स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे। यात्रा काळामध्ये येणाऱ्या वारकऱ्यांसाठी ठिकठिकाणी स्वच्छ पिण्याचे पाणी तसेच फिरते शौचालय उभारण्यात येणार असून वारकऱ्यांच्या सोयीची विशेष काळजी घेतली जाणार आहे, असे मुख्याधिकारी संतोष आगळे यांनी सांगितलं। नाथषष्ठी यात्रा महोत्सवासाठी राज्यभरातून लाखो वारकरी आणि भाविक शहरामध्ये दाखल होतात। नाथषष्ठी 3 दिवस चालणाऱ्या धार्मिक कार्यक्रमासाठी नाथ समाधी मंदिरामागे गोदा पात्राच्या वाळवंटात वारकरी दिंडीकरी आपले फड राहुट्या टाकून भजन कीर्तन आणि प्रवचन करतात। यामुळे वाळवंटाची स्वच्छता आणि साफसफाई नगर परिषदेने सुरू केली आहे। तसेच यात्रा मैदानाची साफसफाई, शहराला जोडणाऱ्या रस्त्यावर साचलेली धुळीची साफसफाई, पिण्याच्या पाण्याचे नियोजन, गोदावरी नदी वाळवंटाची साफसफाई आदी कामे युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले आहे। गोदावरी नदी वाळवंटामध्ये जेसीबी ट्रॅक्टरच्या सहाय्याने वाळवंटातील कापडी चिंध्या, साचलेली घाण आणि कचरा काढून साफसफाई करून पात्रामध्ये पडलेले खड्डे बुजवून व्यवस्था करण्यात येत आहे। वारकऱ्यांना या ठिकाणी स्वच्छतेसह सुलभ शौचालय, पिण्याचे पाणी आदी सुविधा देण्यासाठी नगर परिषदेने प्राधान्य दिले आहे। नाथषष्ठी यात्रा महोत्सव यशस्वीतेसाठी नगर परिषद मुख्याधिकारी संतोष आगळे यांच्या मार्गदर्शनाखाली व्यंकटी पापुलवार, स्वच्छता विभागाचे धर्मराज उजगरे, अशोक पगारे, चंद्रकांत पगारे, अशोक मगरे, अमोल शेजूळ, सुरेश नवगिरे यांच्यासह सर्वजण परिश्रम घेत आहेत। गौतम मनकर, एमसीएन न्यूज, पैठण।